नमस्कार. आज पुष्पाज किचनमध्ये आपण मिरचीचं लोणचं कसं बनवणार हे बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया या झटपट मिरचीच्या लोणच्याची रेसिपी. तर त्यासाठी इथे आम्ही हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत. या चांगल्या एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत, धुवून पुसून घेतलेल्या आहेत या. तर सर्वात पहिले आपण या मिरच्या कापून घेऊ. याचे देठ वेगळे करून आपण जसं दाखवत आहे त्यानुसार हे कापून घ्यायचं. असं मधातून आपण त्याचा भाग पाडून घेणार, म्हणजे आपण जो मसाला करणार तो त्यात चांगला भरला जाणार. आणि जर आपली मोठी मिरची असेल तर त्याचे आपण 2 भाग करून नंतर त्याचे अजून 2 भाग करायचे, अशा प्रकारे. तर या आपण पूर्ण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर धने, मिरे, त्यानंतर मी ही मोहरी घेतलेली आहे. ही फोडणीसाठीच असते, पण मला थोडंसं काळसर आवडते म्हणून मी ही मोहरी जास्त घेतलेली आहे. त्यानंतर जिरं, मोहरीची डाळ, मेथी पावडर, त्यानंतर ही आपण हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणारा तो हिंग. तर सर्व पहिले आपण कढईमध्ये धने, मिरे, मोहरी आणि जिरं हे थोडंसं अरत-परत करून घेऊ, गरम करून घेऊ. याला मी धने पहिलेच थोडेसे भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट एकत्र भाजत आहे. जर धने तुमचे पहिलेच भाजलेले नसतील तर तुम्ही पहिले धने भाजून घ्या आणि त्यानंतर बाकीचे टाकून एकत्र ते भाजून घ्या. आता याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे. मग मी गॅस बंद करून हे थोडं थंड होऊ देणार आणि थंड झाल्यावर आपण याचा बारीक मिक्सरमध्ये मसाला करून घेऊ. एकदम बारीक पण नाही करायचा, थोडासा जाडसरच करायचा तो. त्यानंतर आता मी हे कढईत तेल ठेवलेलं आहे 3 चम्मच. आता मोहरीने मी चेक करून घेतलं की तेल गरम झालं की नाही आणि आपण हा गॅस बंद करून घेणार. आणि गॅस बंद केल्यावरच मग आपण त्यात मोहरीची डाळ टाकणार. मोहरीची डाळ आणि मेथी पावडर आपण त्यात टाकून घेऊन थोडंसं ते मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर इथे हळद पण टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला लागणारा हिंग, आपण हिंग हा थोडाच प्रमाणात घेणार आहोत. त्यानंतर आपण जो मसाला करून घेतला होता तो पण आपण टाकून यात पूर्ण हे चांगलं मिक्स करून घेणार. त्यानंतर चवीनुसार लागणारे मीठ. आता हा आपला पूर्ण मसाला रेडी झालेला आहे. आपण हा थंड होण्यासाठी राहू देऊ. तोपर्यंत आपण इकडे लिंबाचा रस काढून घेऊ. इथे मी हे 4 लिंबाचा रस काढून घेणार आहे. तोपर्यंत आपला इकडे मसाला पण हा थंड झालेला आहे. तर बस आपण एका पातेल्यामध्ये ह्या मिरच्या काढून घेऊ, ज्या आपण बारीक केलेल्या आहेत त्या. आणि त्यात आता आपण हा मसाला टाकून घेणार आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे हा मसाला त्या मिरच्यांमध्ये गेला पाहिजे असा. त्यानंतर आता मी इथे साखर टाकून घेतली आहे. मी साधारणतः 1.5 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे इथे. आणि यात आपण आता नंतर लिंबाचा रस पण पिळणार, म्हणजे आंबट गोड तिखट असं आपलं लोणचं मस्त लागते. हे पूर्ण एकजीव होण्यासाठी साधारणतः 5 ते 6 दिवस लागतात. पण आता उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण हे भरणीत भरून ठेवू शकता. आता 6 दिवसांनंतर हे बघा, हे लोणचे असे पूर्ण एकजीव झालेले आहे. सो ही झटपट मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.